गुड मॉर्निंग सर्वांना। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर बघा, उठलेले होते मी 5:45, 5:30 5:45 मी रोजची उठत असते। पण अगोदर सगळी घरं झाडून घेतली, म्हणजे घरातल्या सर्व रूम झाडून घेतल्या आणि त्यानंतर बाहेरचं झाडायला आले। तर काय होतं, बाहेर जरा अंधार असतो, एकटीला जरा भीती वाटते। ह्यांचा असतो योगा चालू असतो, त्याच्यामुळे ते बाहेर येत नाही, त्यांच्या योगा चालू असतात। आणि मग मला बाहेर सोबत कोण नसतं, मग 6:30च्या दरम्यान ते आंघोळीला जातात आणि मग मी बाहेरचं झाडत बसते आणि घरातली सगळी जी घरं आहेत तोपर्यंत मी झाडून घेत असते, ते त्यांचा योगा चालू आहे तोपर्यंत। तर असं होतं, जरा आजूबाजूला घरं कमी असल्यामुळे सकाळचं जरा थोडीशी भीती वाटते। माझं रोजचं ह्याच पद्धतीनं कामं चालू असतात सकाळची। तर हे माझं डेलीचं रुटीन मी तुम्हाला आज सकाळी 6:30 ते 12पर्यंत शेअर केलेलं आहे। मी सकाळची किती वाजता उठते, माझी कामं कशी असतात, कुठल्या कामाला मी किती वेळ देते, देवपूजेला माझ्या किती वेळ जातो। आणि बघा, आता बऱ्यापैकी उजडलेलं आहे आणि खूप छान वाटतं। आणि सकाळी तसं म्हणायला गेलं तर लगे उजडतं, पण मला झाडून काढेपर्यंत मला अर्धा तास जातो हे सगळं करायला आणि त्यानंतर सडा असतो। तर आता काय करते, हल्ली मी पाठीमागं सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, मी ह्या जिन्यावरून जी पडले तेव्हापासून मी वरचं जे आहे ते जास्त धुत नाही, त्याच्यावरती पाणी ओतत नाही, थोडं पाणी मारून घेते आणि त्यानंतर आपल्या मॉपने पुसून घेत असते। तर आता झालेली आहे माझी आंघोळ आणि आंघोळ झाल्यानंतर आज मला किचनची थोडीशी साफसफाई करायची आहे। तर सकाळी हे लवकरच गेले, म्हणजे हे 7ला घरातनं बाहेर पडले आज, त्याच्यामुळे मला सकाळी आज स्वयंपाकाची अजिबात घाई नाही। स्वयंपाक माझं मी सगळं आवरल्यानंतर करणार आहे, ज्यावेळेस ते जेवायला येतील त्याच वेळेस मी गरम गरम स्वयंपाक करणार आहे। तर आता मी आज वेळ आहे तर मग मी थोडंसं किचनचं काम करून घेणार आहे। किचनचं काम तर आपलं रोजचं नेहमीचंच चाललेलं असतं, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे। मला अजिबात धूळ घरामध्ये कुठंही झालेली अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी जिथे धूळ दिसेल तिथे लगेच मी पुसायला चालू करते। तर मांडणीवर थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि तो तुम्हाला कसं झालेलं आहे ते सुद्धा दाखवते। तरी बघा, मी 15 दिवस झाले होते मांडणी स्वच्छ आणि साफ करून, भांडी वगैरे मांडणीवरची साफ केली होती, तरीसुद्धा धूळ ही येतेच। आणि धूळ म्हटल्यानंतर मला धूळ अजिबात आवडत नाही घरामध्ये कुठंही। माझं घर आणि माझं किचन मी नेहमी स्वच्छ आणि टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करत असते। नेहमी साफसुथरं माझं किचन असतं, माझं घर असतं, हॉल असतो, बेडरूम असते। तर असं असतं, त्याच्यामुळे धूळ अजिबात मला कुठंही झालेली आवडत नाही। तर आज आहे सोमवार आणि केस धुतलेले होते, केस थोडेसे ओले होते, त्याच्यामुळे केसांना स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्यानंतर आपल्या किचनमध्ये आले। सर्वात आल्यानंतर अगोदर गॅसची पूजा करून घेतली आणि त्यानंतर चहा ठेवला। तर काय होतं, किचनमध्ये आलं की गॅसची पूजा केली की घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि माझ्या नेहमीच्या ह्या ठरलेल्या ज्या आहेत त्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी केल्याशिवाय मी चहासुद्धा ठेवत नाही किंवा स्वयंपाकाला सुद्धा लागत नाहीत। तर बघा, आज केस धुतलेले होते, आज आहे सोमवार, तर सोमवारची केस धुवू नये असं म्हणतात, पण त्याचं कारणसुद्धा सांगते। ज्या बहिणीच्या पाठीवरती भाऊ जन्मलेला असेल त्या बहिणीने केस मात्र धुवू नये। तर मी सोमवारची नेहमी केस धुत असते, कारण सोमवार हा आठवड्यातला आपला पहिला वार आहे, आपल्यासाठी पहिला आहे, तसं तर रविवार आहे, पण सोमवारी मला असं नेहमी वाटतं, मुलांना रविवारची सुट्टी असते ना, सोमवार हा पहिला दिवस असा आहे असं वाटतं। तर बघा, इकडं गॅसची पूजा करून घेतली आणि त्यानंतर ठेवलं चहा आणि कालची जी भांडी आहेत ती सगळी लावून घ्यायची आहेत मांडणीवरची। रात्री घासलेली भांडी जी आहेत ती सगळे तसेच राहतात, त्यानंतर मग भांडी सगळी भांडी जी आहेत ती लावून घेते आणि भांडी लावण्या अगोदर मांडणी पुसून घेते। तुम्हाला दाखवते मांडणीमध्ये झालेला सगळा पसारा। तर बघा, असा पसारा होतो आणि जी भांडी परवा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता, जेवढी भांडी निघलेली होती तेवढी सगळी घासण्यात आली आणि त्यानंतर ही सगळी भांडी जी आहे ती स्वच्छ अशी लावून घेते आणि जी काय थोडीफार धूळ झालेली असते ती सगळी वल्ल्या कापड्यानं पुसून घेते। आता मांडणीवरची भांडी घासायची आहेत, एक देवदेवाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर मग मांडणीवरची भांडी किंवा अख्खं घर जे आहे ते सगळं साफ करावं लागतं, त्याच्यामुळे आता सध्या मांडणीवरची भांडी आणि तशीही माझी भांडी स्वच्छ आहेत, कारण माझं नेहमी कापड जे असतं ते हातामध्ये नेहमी असतं, त्याच्यामुळे कुठंही धूळ भांड्यांवरती कुठंही काही, आणि डब्याला बोटं तर अजिबात तुम्हाला दिसणार नाहीत माझ्या, कारण माझ्या भांडे वापरण्याची पद्धतच अशी आहे। डब्यांना मी कायम एक कापड हातामध्ये घेत असते, त्यानंतरच मी डबे जे आहे ते उतरत असते, त्याच्यामुळे डबे अजिबात घाण नाहीत। आणि मग असं टापटीप स्वच्छ ठेवलं की किचन आणि किचनची भांडीसुद्धा महिन्याला घासायची गरज लागत नाही, अशी टापटीप आणि स्वच्छ राहतात।
तर कसं आहे, घरातील करती स्त्री जी आहे ती साक्षात लक्ष्मी असते, तिच्या हातामध्येच लक्ष्मी असते. त्याच्यामुळे तिने जी घरात टापटीप स्वच्छता नेहमी ठेवण्याचा प्रयत्न केला की घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. मी काय म्हणते, नेहमीच आपलं घर कायम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करणं गरजेचे आहेत. तर बघा, इकडे माझ्या मांडणीवरची भांडीसुद्धा लावून झालेली आहेत आणि मांडणीसुद्धा स्वच्छ पुसून घेतली. आता डब्यांच्या खालचंसुद्धा बघा मी अशा प्रकारे सगळं पुसून घेत असते. तर काय होतं, खालची जी डबे आहेत लाईनीचे, त्याच्यात आपल्याला रोज आपल्याला त्याच्या खालचंसुद्धा पुसणं होत नाही. त्याच्यामुळे आठवड्यातनं एक अर्धा दिवस असा निवडायचा आणि ते सुद्धा डबे सगळे व्यवस्थित सारून त्याच्या खालचं कापडाने किंवा झाडूने स्वच्छ झाडून घ्यायचं आणि स्वच्छ असं पुसून घ्यायचं. तर असं असतं माझं आठवड्यातनं एक दिवस. ज्या दिवशी मला सकाळची स्वयंपाकाची गडबड नसेल, बाकीची काही नसेल, तर त्या दिवशी मी मात्र ही सगळी स्वच्छता आणि साफसफाई करत असते. प्रत्येक गृहिणीचं आवडतं स्थान म्हणजे किचन असतं. त्याच्यामुळे आपण किचनमध्ये जास्ती वेळ, दिवसातला बराच वेळ आपला किचनमध्येच असतो. त्याच्यामुळे आपल्याला किचन हे नेहमी टवटवीत आणि फ्रेश राहावं यासाठी ह्या गोष्टी सगळ्या करायच्या असतात. कारण काय होतं, आपल्याला बघा, आपल्याला कायम नेहमी आणि प्रसन्न वाटण्यासाठी किचन व्यवस्थित असणं नेहमी गरजेचं आहे. तर बघा, आता माझं पुण्याला किचन ट्रॉल्या होत्या, किचन एकदम टापटीपमध्ये होतं. तर ते सुद्धा किचन माझं तसं सुंदर आणि टवटवीत असायचं. आणि इकडे सुद्धा बघा, हे काय आपलं साधं सिंपल किचन आहे. इकडे मांडणीवरती भांडे आहेत आणि गजबज छान वाटतं. मला हे असं भांडे ठेवायला खूप आवडतं. आणि इकडे किचन ट्रॉयला नाहीत, साधं किचन आहे आणि जुन्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे इकडं मी जास्त काही वेगळं केलेलं नाही. त्याच्यामुळे ह्या जुन्या पद्धतीच्या किचनला सुद्धा आपण नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ठेवलं तर ते सुद्धा बघा किचनमध्ये खूप छान वाटतं. आणि भांडी चकाचक अशी ठेवली तर ते सुद्धा दिसायला सुंदर दिसतं. तर असं काही नाही की किचन ट्रॉयला असल्यानंतरच किचन स्वच्छ आणि छान दिसतं पण, आणि आपण तसं टापटीप ठेवू शकतो पण. असं जरी किचन असलं तरी आपण त्याला स्वच्छ आणि टापटीप ठेवू शकतो. आणि उलटं किचन ट्रॉल्यापेक्षा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, किचन ट्रॉले असल्यावरती भांडी ही स्वच्छ राहतात, ते खरं आहे. पण अशी सुद्धा आपण भांडी स्वच्छ आणि ठेवू शकतो. आणि हे बघा, असं गजबजलेलं घर दिसतं. किचन ट्रॉल्यामध्ये सगळी भांडी जी आहेत ती झाकली जातात. तर बघा, चहा बराच वेळ इकडं कामं करेपर्यंत चहा बराच उकळून गेला आणि थोडासा काळासुद्धा झाला. मला कधी कधी कामाच्या नादात कुठल्या गोष्टीचं भानच राहत नाही. गॅसवरती चहा ठेवलेला होता आणि इकडं माझं काम चालूच होतं. ते पुसायचं, हे भांडी लावायची, हे सगळं चालू होतं. त्यामुळे चहा थोडासा हे झाला. तर असो, आणि सकाळी सकाळी असा बसून छान मस्तपैकी चहा पिला ना की एकदम छान प्रसन्न वाटतं आणि काम करायला तरतरी येते. तर माझा 10 मिनटं मी बसून चहा पित असते निवांत, असं थोडासा थंड होऊ देते आणि मग निवांत बसून चहा पित असते. तर माझं रोजचं हे ठरलेलं आहे की मला चहा मी निवांत बसूनच पित असते. मला उभा राहून किंवा काही अजिबात घाई गडबडीत चहा प्यायला आवडत नाही. मग त्याच्यापेक्षा नाही पिलेला मग मी सकाळी चहा नाही पिलेलं तरी चालतं मला. चहा पिऊन झाल्यानंतर आलेले आहे तुळशीला पाणी घालण्यासाठी. आत्ता वाजलेले आहेत 8:15. तर काय करते मी, तुळशीला पाणी घालते, म्हणजे तुळशीची पूजा आणि तुळशीची पूजा, उंबरेची पूजा ही सगळं करून घेते आणि त्यानंतर देवपूजा करते. कधी तसं होतं, कधी असं होतं. तर इकडे बघा 2 तुळशी आहेत. मी नेहमी सांगते की दोन्ही तुळशी आहेत, त्या दोन्ही तुळशींना पाणी घालायचं, तुळशीची पूजा करायची, उंबरेची पूजा करायची आणि दारामध्ये रांगोळी घालायची. त्यानंतर घरं बंद करून घ्यायचं आणि देवपूजा करायची, घरातली सगळी कामं करायची. असं माझं नेहमीचं रुटीन असतं. बाहेरची एकदा कामं आटपून घेतली की दार बंद करून आपल्याला घरातली कामं जी आहेत ती करता येतात. त्याच्यामुळे हे तुळशीची पूजा, उंबऱ्याची पूजा मी सगळी आटपून घेते. त्यानंतर दार बंद करून मग माझी देवपूजा असते, फरशा पुसणं असतं किंवा कधी कधी फरशा अगोदर पुसूनसुद्धा होतात. तर आज फरशा पाठीमागं राहिलेल्या आहेत पुसायच्या. तर बघा, इकडे छान अशी सुंदर तुळशीची पूजा केली आणि तुळशीला 3 प्रदक्षिणासुद्धा घातलेल्या आहेत. 5 प्रदक्षिणा, 3 प्रदक्षिणा असं तुळशीला घालतात. तर ही कुंडीतली मी लावलेली तुळस आहे. म्हणजे मी वास्तुशांतीच्या दिवशी ही तुळस लावली होती आमच्या दारामध्ये कुंडीत, आणि तिकडूनच लावून आणली होती, जुन्या घरूनच. माझ्या जाऊबाईंनी त्यांनी त्यांच्या शेतातली माती भरून ती तुळशीचं रोपी जे आहे ते लावलं होतं. एक आठवण आहे मला की जाऊबाईंनी ही तुळस लावलेली आहे म्हणून. आणि ज्या दिवशी वास्तुशांती होती त्या दिवशी लावलेली आहे. त्याच्यामुळे आणखीन एक थोडंसं वेगळं अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे दोन्ही तुळशीची पूजा करत असते मी. आणि खूप छान पण वाटतं आणि प्रसन्नही वाटतं. असं काही नाही की 2 तुळशी नसाव्या, 3 तुळशी नसाव्या, असं काही नाही. जेवढ्या आपल्या आजूबाजूला घराच्या तुळशी जेवढ्या जास्त असतील तेवढं चांगलं असतं.
तर बघा इकडे परवा उंबऱ्याला लेपन केलेलं होतं, त्याच्यामुळे उंबरा आणखीन पिवळाच दिसतोय. तर मग मस्त अशी उंबऱ्याला साईडनी हळदी कुंकाचे पट्टे ओढून घेते. त्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढते. तर असं असतं उंबऱ्याचं सुद्धा माझं रोजची पूजा असते. तर इकडे बघू शकता दारामध्ये किती सुंदर अशी छान रांगोळी काढलेली आहे आणि उंबऱ्यावरती सुद्धा बघा आणि दारात साईडनी पावलं काढलेली आहेत. तर झालेली आहे माझी उंबऱ्याची पूजासुद्धा. आणि आता करायची आहे आता देवपूजा. तर घर लावून घेते आणि त्यानंतर आता करायची आहे माझी देवाची पूजा. तर देवाची पूजासुद्धा झालेली आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही, कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि पूजा झाल्यानंतर घेतलेली आहे रांगोळी काढायला. असं जर रुटीन असेल आपलं तर घरामध्ये बघा किती छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं. आणि असं जर रुटीन असेल तर का बरं लक्ष्मी राहणार नाही आपल्या घरामध्ये, अखंड लक्ष्मी ही राहणारच. आणि म्हणूनच मी नेहमी सांगते की आपली घरातली करती स्त्री जी आहे ती साक्षात लक्ष्मी असते आणि तिच्यामध्येच लक्ष्मी असते. कारण कसं आहे, आपण जर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नित्यनियमाने केल्या तर आपल्या घरामध्ये कायम प्रसन्न वातावरण राहतं आणि मुलांनासुद्धा चांगले संस्कार लागतात. आणि आपण जे हे सगळ्या गोष्टी करतो तर ह्याच्याबरोबर आपल्या पतीच्या व्यवसायातसुद्धा बघा चांगल्या पद्धतीने फरक पडतो. कारण घरामधलं वातावरण जर प्रसन्न पॉझिटिव्ह असेल तर घरातला करता पुरुषसुद्धा बघा घरातनं जाताना फ्रेश मूडने जातात आणि ऑफिसलासुद्धा. मिस्टर जर आपल्या ऑफिसला जायच्या अगोदर आपली पूजा झालेली असेल, तुळशीला पाणी घालून झालेलं असेल, दार स्वच्छ असेल तर बघा त्यांचंसुद्धा मन अगदी प्रसन्न होतं आणि ते सुद्धा दिवसभरमध्ये फ्रेश मूडमध्ये राहतात. आणि घरातल्या सगळ्यांनाच अशा सवयी पाहिजे की आपली दिवाबत्ती म्हणजे आपली पूजा झालेली असो किंवा नसो, मिस्टरांनी सुद्धा सकाळी, कारण फक्त घरातली करती स्त्री साक्षात लक्ष्मी आहे हे तर खरंच आहे, पण घरातल्या कर्त्या पुरुषाचे सुद्धा काही कर्तव्य असतात. बाहेर तर जातात ते पैसे कमवायला आणि सगळे हे करतात, ते तर आहेच, पण आपण घरात राहूनसुद्धा आपण आपली कर्तव्य निभावतो. तर त्यांनीसुद्धा बघा देवाला तितकंच मानलं पाहिजे. सकाळी रोज नित्यनेमाने दिवा अगरबत्ती केली पाहिजे देवाला, भले पूजा झालेली असो किंवा नसो, तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे घरामध्ये. तर माझं काय होतं, कधी कधी ते लवकर जातात, कधी कधी घरातनं 7ला जातात, तर ते त्यांची दिवा अगरबत्ती करतात, तारक मंत्र म्हणतात, त्यांचं रोजचं नित्यने कर्म असतं ते आटपूनच ते जातात. त्यानंतर मग माझी कधी कधी पूजा होते. तर असं असतं. त्याच्यामुळे घरातल्या प्रत्येकानेच हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. घरातल्या फक्त एका स्त्रीनेच करून जमत नाही, घरातले पुरुषसुद्धा धार्मिक पाहिजे. घरातला एक माणूसच धार्मिक असून चालत नाही. आणि दोघं जर घरात धार्मिक असतील, म्हणतात ना बैलगाडीची चाकं जी आहेत ती दोन्हीसुद्धा व्यवस्थित चालली तर संसाराचा गाडासुद्धा अगदी व्यवस्थित चालतो, तसं आहे. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आम्ही दोघंही धार्मिक आहोत, ते सुद्धा आहेत, मी सुद्धा आहे. तर बघा इकडे माझं घरातलं पूजा वगैरे चालू होती तोपर्यंत इकडं सोना दारामध्ये येऊन थांबली होती तिच्या पिल्लासकट. तर छान अशी त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली. आणि हे माझं रोजचं ठरलेलं आहे आणि मला छान पण वाटतं आणि मला करायला आवडतं. मग मी त्यांच्याबरोबर 15 मिनटं चांगले घालवत असते. आता राहिलेल्या होत्या आज फरशा पुसायच्या पाठीमागं, कारण ते लवकर गेले होते आणि फक्त मी किचन ते जायच्या अगोदर पुसून घेतला होता. काय होतं माहिती आहे का, कधीही बघा आपण स्त्रियांनी पुरुष घरातनं बाहेर पडल्या झाडू मारायचा नाही घरामध्ये किंवा फरशा पुसायच्या नाहीत. तर ज्या दिवशी ते कामानिमित्त लवकर घराच्या बाहेर पडतात तर त्या दिवशी माझं रुटीन असं असतं. आणि मग रोजचं ते 8:30 पावणे 9ला जातात, तोपर्यंत मग माझा डब्बा होतो, फरशा पुसून झालेल्या असतात, झाडलोट सगळी झालेली असते, देवपूजासुद्धा कधी कधी झालेली असते किंवा तुळशीचंसुद्धा सगळं झालेलं असतं, बाहेरचं सगळं झालेलं असतं. तर असं होतं, ते जायच्या आधी बरीच माझी कामं रोजची होतात. पण आज ते सकाळी 7ला गेले त्याच्यामुळे फरशा मी पाठीमागं ठेवल्या आणि त्यानंतर 10 पावणे झाले मी फरशा पुसल्या. कारण कसं असतं, आपले घरातले जे आहेत आपले बाहेर गेले की लगेच आपल्याला झाडू मारायचा नसतो किंवा फरशा पुसायच्या नसतात. तर बघा आपण ह्या छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर आपल्या घरासाठी चांगलं असतं. म्हणून ह्या छोटे छोटे जे नियम आहेत, ज्या टिप्स आहेत त्या सगळ्यांनी फॉलो कराव्या आणि लक्षातसुद्धा ठेवाव्या. कधीही आपले मिस्टर जायच्या अगोदरच फरशा पुसून घ्यायच्या, नसेल तर 1 तास 2 तासानंतर पुसायच्या. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचं माझं रुटीन तुमच्याशी मी पूर्ण शेअर केलेलं आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.